दाळंबी येथील वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करणारा दाळंबी येथील वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करणाऱ्या फरार आरोपीस बोरगाव मंजू पोलिसांनी घेतले ताब्यात। सदर प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी आहे की पोलीस स्टेशन बोरगाव मंजू हद्दीतील ग्राम दाळंबी तालुका जिल्हा अकोला येथे राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की ती दिनांक 28 मे 2024 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास अकोला येथून एसटी बसने ग्राम कोळंबी फाट्यावर उतरून तेथून प्रायव्हेट लक्झरी बसने तिच्या घरी दाळंबी येथे जाण्यास निघाली होती व दाळंबी गावाच्या पुलाच्या अलीकडे उतरली आणि तेथून पायी जात असताना थोडे दूर अंतरावर तिच्या समोरून रोडने 2 मोटारसायकलवर तिघे आले। एका मोटारसायकलवरील 2 इसमांनी त्यांच्या तोंडाला रुमाल व एका मोटारसायकलवरील इसमाने काही बांधले नव्हते। त्या तिघांनी फिर्यादी यांना उचलून रोडच्या बाजूला लिंबाच्या मळ्यामध्ये आणले व तोंडाला बांधलेले 2 इसम तिथून निघून गेले। त्या ठिकाणी हजर असलेल्या तिसऱ्या इसमाने फिर्यादी यांचे तोंड दाबून त्यांच्या अंगातील लुगडे व ब्लाऊज काढून तिच्यासोबत जबरीने संभोग केला व कोणाला सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली। त्यानंतर त्याने तिथून त्याच्यासोबत असलेल्या 2 इसमांना फोन लावला असता ते नाही आले। तेव्हा फिर्यादीसोबत संभोग केलेला इसम मारण्याकरिता दगड शोधत असता फिर्यादी तेथून तिचे कपडे घेऊन पडून गेली। ती पडून जात असताना तिला तिच्या गावातील धर्मा शिंदे व त्याच्यासोबत एक इसम दाळंबी गावाकडे पायी जात असताना दिसले। तेव्हा फिर्यादी यांनी धर्मा शिंदे व त्याच्यासोबत असलेल्या इसमास तिच्यासोबत संभोग करणाऱ्या इसमाला पकडा असे म्हटले असता त्यांनी त्या इसमाचा पाठलाग केला असता तो तिथून मोटारसायकल घेऊन पडून गेला। फिर्यादी यांनी आडोशाला कपडे घातले। त्यानंतर त्यांनी फिर्यादीला तिच्या घरी नेऊन सोडले। अशा फिर्यादी यांच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे अपराध नंबर 281/2024 कलम 376 376 D 506 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला। सदर गुन्हा हा वयोवृद्ध महिलेच्या संदर्भात व आरोपी अज्ञात असल्या कारणाने त्याचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर बोरगाव मंजूचे ठाणेदार स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख यांचे वेगवेगळे पथक करून रोज मार्गदर्शन घटनेपासून करीत होते। तसेच माननीय पोलीस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन तांत्रिक विश्लेषणात स्वतः मार्गदर्शन केले। वेगवेगळे पथक सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबींवर तपास करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी व आरोपीने गुन्ह्यात वापरलेले वाहन निष्पन्न करून आरोपी नामे राहुल अर्जुन मोरे वय 24 वर्ष राहणार ग्राम शेलोडी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने एकट्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून सोबत कोणीही नसल्याचे सांगितले व तसे तपासात निष्पन्न झाले आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर श्री मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी केली आहे। 28 मे 2024 रोजी दाळंबी येथील वयोवृद्ध महिला वय अंदाजे 70 वर्ष यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की ते अकोला येथून त्यांचे गाव दाळंबी येथे एस टीने जात असताना अलीकडे कोळंबी गावाजवळ त्या उतरल्या आणि तिथून लक्झरी बसने दाळंबीला जाण्यासाठी निघाल्या व दाळंबी गावाच्या अलीकडेच पुलाजवळ लक्झरी बसमधून उतरल्या। त्यावेळेस समोरून रॉंग साईडने 3 व्यक्ती 2 मोटरसायकलवर आल्या आणि त्यांनी त्या महिलेला पाहून बाजूला मोटरसायकली लावून त्या महिलेला उचललं तिघांनी मिळून आणि बाजूच्या लिंबाच्या शेतामध्ये नेलं आणि त्यातले ते 2 जण मोटरसायकलने अकोल्याकडे निघून गेले। एक थांबला होता, त्याने त्या महिलेवरती बलात्कार केला असं त्या महिलेच्या रिपोर्टवरून आपण गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली। तर तपास करत असताना माननीय आमचे पोलीस अधीक्षक साहेब श्री बच्चन सिंग सर यांनी त्या गुन्ह्याला व्हिजिट केली। त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही सर्व CCTVचे फुटेज जेवढे लागलेले होते रस्त्याला तेवढे सगळे शोधून काढले। त्या फुटेजच्या आधारे आणि ती जी मोटरसायकल फुटेजमध्ये दिसत होती त्या एका इसमाची, त्या मोटरसायकलच्या आधारे नंबर नव्हता परंतु आम्ही तांत्रिकदृष्ट्या तो नंबर शोधून काढला आणि त्या नंबरच्या आधारे आणि गोपनीय बातमीदाराच्या आधारे ज्याने रेप केलेला होता त्याला आम्ही शोधून काढला आणि त्याला आज रोजी पोलीस स्टेशनला आणलेला आहे। तर त्याचं बयान वगैरे घेतलेलं आहे, त्याने गुन्हा कबूल केलेला आहे
आणि त्याप्रमाणे आता पुढची आमची तपासाची कामगिरी सुरू आहे. आणि सर तो सराईत गुन्हेगार आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.